आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कापूसखेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, पाळीव कुत्र्यांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण। ईश्वरपूर कापूसखेड रोडवरील घटना, वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। ईश्वरपूर ते कापूसखेड मार्गावर असलेल्या म्हसोबा मंदिरासमोर बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे। बिबट्याने एकाच रात्रीत 3 कुत्र्यांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कापूसखेड येथे सर्जेराव पाटील यांचे घर म्हसोबा मंदिरासमोर आहे। दिनांक 11 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पाटील यांनी घरासमोर लोखंडी खाटेला साखळीने बांधलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला। यामध्ये बिबट्याने कुत्र्याच्या नरडीचा घोट घेतला। कुत्रे खाटेला बांधलेले असल्यामुळे बिबट्याने त्याला खाटेसह 5 फूट ओढत नेले। हल्ल्याचा आवाज आणि कुत्र्याच्या किंकाळ्या ऐकून पाटील कुटुंब घराबाहेर आले। घटनेचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून यामुळे बिबट्याच्या हिंस्त्रपणाची कल्पना येते। पाटील कुटुंबीय बाहेर आल्यानंतरही बिबट्या जागेवरून हटत नव्हता। मुलांनी आरडाओरडा केल्यावर तो काही अंतरावर जाऊन थांबला होता। या दरम्यान बिबट्याने सर्जेराव पाटील यांच्या अंगावर धाव घेण्याचाही प्रयत्न केल्याने कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात आला होता। थोड्याच वेळात याच बिबट्याने शेजारील वस्तीवरील आणखी 2 पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले। एकाच रात्रीत बिबट्याने 3 कुत्र्यांचा जीव घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। बिबट्याचे हल्ले मानवी वस्तीजवळ होत असल्याने लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। या धोकादायक बिबट्याचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी सर्जेराव पाटील आणि समस्त कापूसखेड ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। पाटील, गाव माझं कापूसखेड, राहायला आम्ही शेतावरच आहे। इस्लामपूर आणि कापूसखेडच्या मध्यावरती शेतावरतीच आहे। त्या गुरुवारी रात्री 9:15च्या दरम्यान आम्ही शेकोटी विझवून घरात गेलो। तोपर्यंत 9:30च्या दरम्यान 9:35च्या दरम्यान बरोबर बिबट्या आला। सरळ त्यानं कुत्र्यावरती अटॅक केला। कुत्र्यासह त्यानं कॉट सकट ओढून नेली। म्हणून आम्ही आवाज झाला म्हणून बाहेर आलो बघतोय तर तोपर्यंत तो पुढे गेला। पुढे गेल्यावर मी पाठीमागनं बघायला गेलाय का आहे ते। आम्ही ओळखलं की बाबा बिबट्यानेच हे कुत्र हे केलंय म्हणून बघायला जातोय तर माझ्या समोर एक 10 फुटावरतीच तो माझ्याकडेच पाहत उभा राहिला होता। तेवढ्यात माझा नातू जोरदार ओरडल्यामुळे तो भीतीपोटी पळून गेला। परत रात्री आम्ही सीसीटीव्हीत बघत राहिलो। 11 वाजेपर्यंत त्यानं आपल्या इथलं जागा बदलली नाही, इथंच तो थांबून राहिला होता। नंतर 11 वाजता तो आपोआपच निघून गेला। अपेक्षा काय, ह्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, कारण आम्ही शेतावर राहिलोय। बरं, आता आम्ही जाणार तरी कुठून इथून? रोज तरी चालूच आहे। आता परवा गुरुवारी झालं तर काल रात्री सुद्धा म्हणजे काल मंगळवारी सुद्धा परत तो आणि आमच्या चुलत्यांच्या कुत्र्यावरती त्यानं रात्री हल्ला केला। परत त्याच्यानंतर गावात 1-2-3 कुत्र्यावर म्हणजे नेलीच, ती कुत्रीच नेली। माझा उमेश म्हणून मित्र आहे, त्याचं कुत्र रात्री नेट तोडून घेऊन गेलेला आहे। अशी सगळी, आणि शेतावर जायचं म्हणजे 5च्या पुढे तरी कोण जातच नाही। सकाळी 8 वाजल्याशिवाय कोण शेतावर फिरकत नाही। असं जर झालं तर आम्ही शेती तरी कशा पद्धतीने करायची? नमस्कार, मी प्रदीप पाटील, कापूसखेड, माजी सरपंच। परवा गुरुवारी तात्यांच्या तिथे बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावरती हल्ला करून ते कुत्रं मारलं। हे तात्या म्हणजे गावापासून एक अर्धा किलोमीटर इस्लामपूर कापूसखेड रस्त्याला आमच्या भावकीतली एक 10-15 घरं इथं वास्तव्य करतात। भरवस्ती त्या बिबट्यानं रात्री 9:30 वाजता हल्ला करून ते कुत्रं नेलं। त्यानंतर शुक्रवारी परत दुसऱ्या यांच्या चुलत्यांच्या कुत्रं न्यायचा प्रयत्न केला, परंतु कुत्रं त्यांना मिळालं नाही। काल रात्री गावातच, म्हणजे गावातलं पहिलं घर म्हणा, त्या उमेश मोकाशीच आहे, त्याच्या घरातनं कुत्रं नेलं। जवळजवळ आमच्या गावात मी पण काल शेतात गेलो तर तिथं पण एक कुत्रं अर्धवट असं खाल्लेल्या अवस्थेत मला दिसून आलं। जवळजवळ 7-8 बिबटे आमच्या गावात आता आहेत असं दिसतंय। सगळे शेतकरी, गाव सगळं घाबरून गेले। रात्री पहाटेच शेतात तोडी चालू असतात, लोक जायला घाबरतात। सकाळी व्यायामाला येणाऱ्या महिला असतील, वृद्ध लोक असतील, कोण येत नाही।
सगळं गाव संध्याकाळी 7 नंतर शांत सामसम होतंय. सकाळी 7 वाजल्यानंतर पुन्हा माणसं आपल्या दिनमानाचा कार्यक्रम चालू करतात. तर शासनानं या बिबट्यांचे बंदोबस्त करावा आणि लवकरात लवकर त्यांनी हे बिबटे पकडून कुठंतरी जंगलामध्ये नेऊन सोडावं. आणि आता शेतात पण अशी परिस्थिती झाली आहे की पहिलं आम्ही शेतात गेलो की मोरांची संख्या खूप असायची. हे आता कम्प्लिटली मोरच बंद झाले, म्हणजे मोर सुद्धा त्या बिबट्याने खाऊन टाकलेत. त्यानंतर कोल्ही जास्त असायची. कोल्ही म्हणजे संध्याकाळी इतकी कोल्ही ओरडायची संध्याकाळी की रात्रभर कोल्ही ओरडायची. आता एकाही कोल्ह्याची कोल्ही ऐकायला मिळत नाही. म्हणजे ती कोल्ही संपली, मोर संपलं. आता त्यांचं खाण्याचं शेतातला सगळा भक्ष्य संपल्यानंतर तिने आता गावात येऊन कुत्र्यांच्या वरती हल्ला करायला चाललंय. जर कुत्री संपली किंवा कुत्रं जर नाही गावलं तर माणसावर सुद्धा हल्ला करायला ती कमी करणार नाही ते. तर शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि हे बिबटे जेरबंद करून कुठेतरी दूर नेऊन सोडावं.